आज कपडे धुता धुता अचानक माझं लक्ष गेला फ्रीच्या झाडांकडे. मला काही दिसली फ्रीची झाडं आपोआप आलेली. त्याच्यामध्ये मी इथे कांदा लावला. कांद्याला मस्त खालून मुलं आली होती, पण त्याच्यावरती जो पाते येतो तो आला नव्हता. पण मी त्याला लावून बघितलंय काय होतं काय नाही. आणि त्याच्यानंतर इथे भुईमुगाची शेंग पडली होती. मला तर वाटतं महिनाभर अगोदर याही आणली होती ते भुईमुग, आणि धुतावेळी माझ्या हातून इथे ही शेंग पडली होती. त्याच्यामुळे तिला मस्त अशी मुलं आलेली आहेत. आणि अजून काही मला दिसलेले आहे. हिला लावून तर बघते, येईल याचं काही गॅरंटी नाही. त्याच्यानंतर इथे बघाल तर मला मस्त असं दिसलेलं आहे आलं. आलं म्हणजे इथे दुकानातून हे काय करतात, सामान कधी सुकलं आलं वगैरे भाजीपाला काही सुकला का इकडे फेकून देतात. त्याच्यामुळे इथे मला फ्रीजचं काही ना काही भेटतच असतं. मग आल्याला मस्त अशी मुळं आणि पानं देखील आली होती. तर इथे आंबा देखील आहे. आणि अजून एक मला आलं दिसलेलं आहे, कुठेतरी लपून बसलं आहे. हा बघा मस्त असं लपून बसला होता, पण तो देखील मला मिळाला. आणि त्याला देखील सर्व घेऊन मी निघाली माझा हतियार घेऊन यांना लावायला. पहिला इथे लावू का कुठे लावू विचार करते. त्याच्यानंतर मी एक जागा निवडली इथे लावायला, आणि मग आपलं काम चालू केलं. मस्त यानं खड्डा केला. आता यांना मस्त यांना नवीन घर देऊया. घर म्हणजे यांना मस्त लावूया. यांना आता मी काय करते, इथला थोडासा गवत काढते साईडला. इथे पपई देखील लावलेली आहे बघू शकता. आणि आता इथला साईडचा पूर्ण गवत मी थोडा थोडा साफ करते. आणि यांना मस्त असा एक खड्डा मारते. मी काय करते, झाडं लावता वेळी कुठलीही मी लावता वेळी मी खड्डा करते, आणि त्याच्यामध्ये जो सुका पाला किंवा तिथे असलेला कुठलाही पालापाचोला जो असतो, सुका किंवा हिरवा पाला भेटतोच आपल्याला. एवढा गवत येतोच साईडला पाणी दिल्यामुळे. आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे भरपूर गवताची काही कमीच नाही आहे. त्याच्यामुळे याच्यात दिला मी सुखं पाला. कारण इथे मी लावते भुईमुगाची शेंग, आणि ती मोठी झाली का मग तिला खाली शेंगा यायला थोडी भुसभुशीत माती लागते. त्याच्यामुळे याच्याने पाला घातला, त्याच्यावरती माती घातली, परत पाला घातला, परत माती घातली, आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपली शेंग लावली. थोडा कॅमेरा ब्लर झाला त्याच्यामुळे दिसत नाही. त्याच्यानंतर अशाच पद्धतीने खड्डा खोदून मी आपली दुसरी देखील लावली. हिच्यावर मला काही आशा नाही जगेल अशी, पण बघूया. त्याच्यानंतर मी दुसऱ्या खड्ड्यामध्ये आपला अद्रक लावायचा आहे. तिथे मी हिरवा आपला गवत घातला, आणि त्याच्यावरती माती घालून आपला अद्रक देखील लावून घेतला. असेच मी आपले सर्व अद्रक देखील लावून घेतले. दुसरा देखील आपला अद्रक लावायचे, त्याच्यासाठी देखील मी असाच खड्डा खणते आणि मस्त असा अद्रक लावून घेते. सर्व अद्रक लावले की चाललो यांना मस्त पाणी पाजू आपण थोडासा झाडांना, कारण आत्ताच लावलेले संध्याकाळचा वेळ आहे. आणि यांना आता मस्त असं पाणी घालू. थोडंच पाणी घालते, कारण पावसाळ्यामुळे आपल्याला जास्त पाणी घालायची गरज नाही. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघूया आपली झाडं काय